पाहता या ठिकाणी आपले जे एक्झाम्पल्स आहेत त्या ठिकाणी मी काय वाक्य फळावली लिहिलेले आहेत बोर्डवर. आता या ठिकाणी म्हटलंय कंडिशनल टेन्सेस आहेत. चूज द करेक्ट ऑप्शन. या ठिकाणी योग्य ऑप्शन भरायचा आहे. आता पहिलं वाक्य आहे इफ शी डॅश 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 हार्ड शी माइट बिकम रिच. आता या ठिकाणी तुम्हाला माहित आहे की कंडिशनल क्लॉजचा आपण अभ्यास करतो तर इकडे इफचा क्लॉज असतो आणि या ठिकाणी मेन क्लॉज असतो. आता आपल्याला इफच्या क्लॉजचा आपल्याला क्रियापद लिहायचं आहे पण संदर्भ कसा दिलाय हो मेन क्लॉज मध्ये. मग मेन क्लॉज मध्ये काय आहे माइट बिकम. माइट बिकम कोणत्या काळात येऊ शकतं जर मे असतं तर सिंपल प्रेझेंट मध्ये आलं असतं पण इथं माइट आहे मे तर भूतकाळ माइट आहे मग हा झाला पास्ट टेन्स. मग ह्याचं आणि बिकम आहे मग हे झालं पास्ट टेन्स कोणता असणार आहे तर सिंपल पास्ट. यातलं सिंपल पास्ट टेन्स कोणता आहे पहा तर वर्क. मग उत्तर येईल इफ शी वर्कड हार्ड शी माइट बिकम रिच. जर त्याने चांगलं काम केलं असतं तर ते श्रीमंत झाले असते. इफ यू स्टडी यू डॅश डॅश डॅश. आता या ठिकाणी काय आलं बघा इफ यू स्टडी. आता इथे इफच्या क्लास मधनं क्रियापद दिले स्टडी. स्टडी क्रियापद कोणता आहे तर सिंपल प्रेझेंट आहे. मग जर इफच्या क्लास मध्ये सिंपल प्रेझेंट असेल तर फ्युचर टेन्स मध्ये आपण कुठलं क्रियापद घेतो विल प्लस U1 किंवा शाल प्लस U1 कॅन प्लस U1 किंवा मे प्लस U1. पण जास्त पॉसिबिलिटी काय असते विल प्लस U1. इफ शी मी आय कुड हॅव हेल्प हर. आता घेतलं आपल्याला पर्याय शोधायचा आहे म्हणून संदर्भ काय दिला आहे कुड हॅव आणि हेल्प. कुड प्लस हॅव प्लस V3 शुड प्लस हॅव प्लस V3 माइट प्लस हॅव प्लस V3 किंवा वुड प्लस हॅव प्लस V3 कुठल्या काळामध्ये असतं पास्ट परफेक्ट टेन्स. मग ह्यातला पास्ट परफेक्ट टेन्स कुठला आस्क सिंपल पास्ट आहे आस्क सिंपल प्रेझेंट आहे हॅड आस्क मात्र पास्ट परफेक्ट टेन्स आहे. आणि या ठिकाणी इफ आय अ गोष्ट आय वुड फ्रायटन यू. जर मी भूत असतो तर मी तुम्हाला घाबरवलं असतं पण मी काय भूत नाही. मग या ठिकाणी कुठला काळ असणार आहे मग हा म्हणजे हे कंडिशन आहे ते प्रोबेबल कंडिशन आहे. हे कंडिशन कुठलं आहे त्या ठिकाणी जो मूड आहे तो हा सबजंक्टिव्ह मूड आहे. आपल्यासाठी ही गोष्ट अशक्य आहे इम्पॉसिबल कंडिशनचं वाक्य आहे इम्प्रोबेबलचं वाक्य आहे. मग अशा वाक्यामध्ये काय असतं मला भूत होणे या जन्मात मला शक्य नाही. मग अशा वाक्यामध्ये जो क्रियापद असतं आय नंतर वाज पण असू शकतं आय नंतर एम पण असू शकतं आय नंतर शाल बी असू शकतं. म्हणजे काळ कोणता आहे वूड आहे त्यामुळे आपल्याला इथं वाज वाटतं पण अशा वाक्यामध्ये वाज येत नाही तर काय असतं वेअर असतं. जसं इफ आय वेअर बर्ड आय वुड फ्लाय. इफ आय वेअर हॉर्स आय वुड रन फास्ट. इफ आय वेअर यू आय वुड स्माइल. अशा वाक्य आपण पाहत असतो म्हणजे हे कंडिशनल टेन्स आहे. पण अशा वाक्यामध्ये एम किंवा शाल किंवा वाज येत नाही तर वेअर येत. मला वाटतं हा भाग कळला असेल.